असं आहे, बाळतुला आपल्या ब्राह्मणांच्या, आपल्या म्हणजे आपण दोघ्याच्याच नव्हे, आपल्या ब्राह्मणांच्या म्हणजे आपल्या देशातल्या ब्राह्मणांच्या ज्ञानाबद्दल किंवा वेद आणि काय यांना काय माहित नाही, संस्कृती वगैरे असं आपण म्हणतो. किती ब्राह्मणांना संस्कृती माहिती आहे? मला एक मिनिट थांब, आता मी उत्तर देतो. आता मला आता नाही, मी तुला बोलू दिलं पूर्ण. बरं, फक्त निगेटिव्ह काय म्हणून मी तुला विचारला, तर त्याच्यावर पण मी बोलतो. आता मीच बोलतो तर ठीक आहे. म्हणजे नंतर तुला काय असेल तर प्रश्न विचार परत. हा, 4 वेद आहेत, 10 उपनिषद आहेत आणि 18 पुराण आहेत. नावं सांगशील तू मला? नाही, 4 झाले ना. 4 वेद आहेत, 10 उपनिषद आहेत. सांग. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतर्य, तैतर्य, छांदोग्य आणि बृहदारण्यक. ही 10 उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये कुठेही देव किंवा मूर्तिपूजेचा उल्लेखच नाही. 4ही वेदामध्ये, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, या 4ही वेदामध्ये कुठेही आवाहन जे आहे ते यज्ञाला आहे, अग्नीला आहे, सूर्याला आहे, आणि बळी जो आहे तो गायीचा आहे. त्याच्यामध्ये कुठेही देवतांना आव्हान नाही. इंद्रदेव, वरुणदेव वगैरे म्हणजे जे निसर्गाची पंचमहाभूत आहेत त्याच्यामध्ये मूर्तीपूजा कुठेही नाहीये. ह्या ज्या आज आपण देवांच्या मूर्त्या पुजतो त्या रवी वर्माने मॉडेलवरनं काढलेली चित्र आहेत, आणि त्यातल्या ज्या लक्ष्मी आणि सरस्वतीची चित्र आहेत त्याला जी मॉडेल वापरले त्याच्यावर खूप वादंग झालेले आहे. कारण त्या काळात चांगल्या घरातल्या बायका मॉडेल म्हणून बसत नसत. सत्य फार भयंकर असतं. ते जास्त बोलेन मी तर फार प्रॉब्लेम होतील. आपल्याला आपल्या धर्माविषयी आदर वाटतो आणि जातीविषयी, कारण आपल्याला त्याच्याविषयी माहिती नसतं. आपल्याला माहित वाटलं झालं तर लाज वाटेल. भारद्वाज ऋषींची तुला गोष्ट माहिती आहे ना? त्यांचा वंश कसा वाढला ते सांगू पुढे? अप्सरेला बघितल्यामुळे त्यांचं वीर्यस्खलन झालं आणि त्यामुळे त्यांना संतती झाली. त्यातनं पुढे आपले हे वाढले, त्यांच्या तपस्येला चाललेलं. हे काल्पनिक असलं तरी म्हणजे त्यांची जी काल्पनिक सेलिबसी आहे, ब्रह्मचर्य, त्याला डॅमेजिंग आहे. आणि त्याच्या पुढे त्यांचं म्हणजे प्रत्येक 7 ऋषींच्या बद्दल मी एक एक गोष्ट सांगेन. तर म्हणजे यम आणि यमी हे भाऊ बहिणींचं लग्न हे आपण साजरं करतो यमद्वितीया म्हणून. भाऊबीज हा काय आहे? म्हणजे यम आणि यमीचं लग्न आहे. सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी होती जिच्यावर त्याने बरेप केला. हे सत्य आहे का नाही केला? हा, पण त्याला एनर्जीला मुलगीच म्हणतात ना. आपली एनर्जी म्हणजे आपलं मूल. आता तुम्ही लक्षात घ्या, पण मग सरस्वती देवी तरी होऊ शकत नाही. रिडल्स ऑफ हिंदुइझम मध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तरपणे लिहिलेलं आहे सर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नसलं तरी ते सत्य आहे. ही कल्पना आहेत, लक्षात घे. ब्रह्मदेव, सरस्वती ह्या कल्पना आहेत. मी नास्तिक नाही, मी आस्तिकही नाही. मी अज्ञेयवादी आहे, जे नेहरू होते. अज्ञेयवादी म्हणजे काय? जर देव असेल तर तो मी 11 रुपयात विकत घेऊ शकत नाही, किंवा मी नवस करून आणू शकत नाही. आणि देव नसेल तर तो माझा कन्सर्नच नाही. प्रश्न हु एम आय आहे, जो उपनिषदांमध्ये विचारलेला गेलेला आहे. मी कोण आहे? हु एम आय, मी कोण आहे? आणि त्याचं उत्तर मी ब्राह्मण आहे असं नाही. याचं कारण यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा उल्लेख आहे, आणि तो एकच धर्म आहे ज्याला आपण हिंदूवाद किंवा सनातन म्हणतो. सनातन शब्द वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये नसून तो बुद्ध धर्माचा शब्द आहे. आणि भगवा हे बुद्धांचं नाव आहे, भगवान. त्याच्यावरनं पुढे म्हटलं तर एक मिनिट माझं पूर्ण आल्यावर तुम्हाला उत्साह मी समजू शकतो. असं बोलणं केल्यावर उत्साह येतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत बघ, मला तुला दुखवायचं नाहीये किंवा तुझ्या श्रद्धांवर पण प्रहार करायचा नाही, की कोणाच्याच नाही. पण मला एक गोष्ट तुला सांगायची की निगेटिव्ह म्हणजे शेवटी काय? डॉक्टरकडे आपण गेलो आणि मांत्रिकाकडे गेलो की जो फरक आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा फरक आहे. मी तुला सांगतो, मांत्रिक सांगतो की मी आत्ता मंत्र म्हणतो आणि बरा करतो. डॉक्टर काय सांगतो? जरा तुम्ही असं करा, कोलोनोस्कोपी करा, इंडोस्कोपी करा, आपण कॅन्सर नाही हे रूल आउट करू. कॅन्सर हा शब्द निगेटिव्ह आहे, बरोबर? पूल बांधणारा इंजिनियर पहिले काय विचार करतो की हा पूल पडेल कोणत्या प्रकारे, तर तो तसा पूल बांधू शकतो जो पडू शकणार नाही. पॉझिटिव्ह विचार करणारे गडकरी जेव्हापासून बांधकाम मंत्री झाले
तेव्हापासून पूल पडायला लागले. कारण पडेल कसा याचा विचारच करत नाही, ते फक्त पॉझिटिव्ह विचार करतात की पूल बांधला की जाणारच, आपण पॉझिटिव्ह विचार करायचं. आपण राफायलला लिंबू मिरची लावलं, ती पडली जाऊन तिकडे. हा, हे हल्ली झालं. पूर्वीचं जे होतं यात तुला सांगतो, विज्ञान, धर्म, अध्यात्म या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव ह्या गोष्टी कुठेही आपल्या धर्मग्रंथामध्ये, मूलभूत धर्मग्रंथामध्ये लिहिल्या गेल्या नाहीत. पुराणं जी आहेत 18, ज्यात गरुड पुराण, अनेक पुराणं येतात, ती पुराणं जी आहेत ती बहुजनांसाठी आहेत, ती ब्राह्मणांसाठी नाही आहेत. म्हणून शाहू महाराजांच्या बाबतीत वेदोक्त आणि पुराणोक्त झालेलं. म्हणजे या भाकड कथा, जे मी ब्रह्मदेवाची कथा सांगितली, या भाकड कथा बहुजनांना सांगून त्यांना भुलवत ठेवायचं आणि ब्राह्मणांनी फक्त वेद म्हणायचं. त्यांना वेदोक्त अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि शूद्रांना पुराणोक्त. शूद्र म्हणजे सगळे, ब्राह्मण सोडले तर सगळे. तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभिमान का वाटावा, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्याची ताकद मंत्रामध्ये असती तर ब्रिटिश येण्या अगोदर आपल्या इथे ऍव्हरेज एज माणसाचं 30 ते 35 होतं. ती आपले पेशवे त्या काय ते चाटण, गुळण्या, नंतर ते अर्क, लेड सगळं घ्यायचे आणि एकादशणी झाली की संपले, पेशवे गेले, मग श्रीमंत गेले तर दुसरे झाले. या सगळ्याचं कारण असतं की आपण निगेटिव्ह विचार करायला शिकलोच नाही त्या काळात. आणि मंत्रामध्ये शक्ती असती तर आपण 700 वर्ष मुघलांच्या आणि 200 वर्ष ब्रिटिशांना कोणते मंत्र घातले होते की ज्याच्या त्यांनी आपल्यावर घातले होते की ज्याच्यामुळे आपण दबलो. ब्रिटिशांना आणि मुघलांना आपल्या बहिणी, आपल्या घरातल्या बाया मोठमोठ्या राजपूत घराण्यातनं, मोठमोठ्या चांगल्या घराण्यातनं आपल्या सुना करून घ्याव्या यासाठी प्रयत्न केले गेले भारतात. तो मंत्रांचा प्रभाव का नाही? सत्ता ही अंतिम आहे, संपत्ती ही अंतिम आहे असं मानणारा हा गुलाम समाज आहे आणि तो ब्राह्मणिझममुळे झालाय. आणि ब्राह्मणिझममुळे ब्राह्मणांनी नाही केले, ब्राह्मणांना मुक्ती नाही मिळाली, ब्राह्मण पण त्यामुळे गुलाम झाला. स्वतः लोकमान्य टिळक जेव्हा परदेशात जाऊन आले तेव्हा परदेशात समुद्र मार्गे जाणं हे निषिद्ध होतं धर्माने. म्हणून त्यांनी सोन्याची योनी म्हणजे वजायना तयार करून ब्राह्मणांना दान दिली. पुण्यातल्या ब्राह्मणांनी ती वितळवली आणि आपापसात वाटून खाऊन टाकली. आता सांग की जर समुद्र प्रवास आपल्याला निषिद्ध नसता, जो शिवाजी महाराजांनी आरमार उभा करून निषिद्ध असलेला नकार केला, तर आपण लंडनवर राज्य केलं असतं ना की लंडनचे लोक आणि पोर्तुगीज आपल्याकडे आले असते. हा कोणता आपला संस्कृतीचा भाग आहे चांगला? आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे सगळं फेक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग इज अ फेक थिंग. तुला मॅनिफेस्टेशन खरं आहे, म्हणजे तुझ्या मनात जर तू ठरवलंस की एक दिवस मी भारताची पंतप्रधान होईन तर तू होशील. पण याच्यामध्ये तुला नकारात्मक सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतील की यामध्ये काय काय अडथळे येतील. तू पॉझिटिव्ह म्हणजे आज हा मनुष्य माझा शत्रू नाहीच आहे, नाहीच आहे, नाहीच आहे, माझा नाहीच आहे, नाही शत्रू नाहीच आहे, शत्रू नाहीच आहे, हा फॅसिस्ट नाहीच आहे, नाहीच, असं नाही होणार. तू कोणताही मंत्र मार, तो थांबणार नाही. नाहीतर तुमच्या मुलींच्या रक्षणाकरता मिरची पुढच्या ऐवजी मंत्र दिले नसते का घरच्यांनी? घरच्यांचं काय? अरे कुठचे मंत्र मला दे, तुला येत आहेत ते, मी वाटतो. मी तुला विश्वास ठेव माझ्या, मी संस्कृत भाषा मुळातून वाचलेली आहे, अभ्यास केलेला आहे. मी हे सगळं जे तू सांगतेस ते वाचलेलं आहे. त्यात 52 कशी सोनं आहे ना, हे फक्त उपनिषदामध्ये थोडं थोडं तुकड्या तुकड्यात आहे. आणि 10 उपनिषद वाचावी अशी आहेत जी कधीच कधी ब्राह्मण वाचत नाही. वेदांमध्ये कल्पना विलास आहे आणि काही गंमत आहे. वेदांमध्ये गंमत आहे म्हणजे मनोरंजक म्हणून वाचायला. पुराणांमध्ये तर तुला माहितीच आहे की गंमतच गंमत आहे. सगळ्या चॅनलवर पुराणच चालू आहे सध्या. तर पुराण हे शूद्रांसाठी, कारण त्या कथांमध्ये त्यांना गुंतवून ठेवून ब्राह्मणाने राज्य करावा ही कल्पना आहे. म्हणून शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत होते. ते राजाराम शास्त्री भागवताने उघडकीला आणलं. त्यामुळे शाहू महाराज भडकले आणि त्यांनी ते पुढची जी सगळी टिळकांची आणि शाहू महाराजांचं भांडण झालं ते त्याच्यातनं झालं. पण त्याच टिळकांना नंतर परदेशात गेल्यामुळे सोन्याची योनी द्यावीच लागली. ते अपवाद नाही ठरले. एवढंच नाही तर त्यांच्या घरामध्येच त्यांचा मुलगा श्रीधर टिळक हा बंडखोर निघाला आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा जवळचा अनुयायी मित्र होता. त्याला केळकरांनी एवढं छळलं या ब्राह्मणवाद्यांनी की त्यांनी रेल्वे रुळावर जीव दिला. टिळकांच्या सख्ख्या मुलाने श्रीधर पंतांनी. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा अग्रलेख लिहिलाय त्याच्यावर. आता काय सांगू, टिळका एवढा मोठा ब्राह्मण झालाय काय जगात? नाही ना, का झालाय? शंकराचार्य असतील तर
आद्य शंकराचार्य. मग आद्य शंकराचार्यांचं बहुतेक तत्वज्ञान हे बुद्धांचं तत्वज्ञान आहे. बुद्धांच्या पुष्यमित्र शृंगाच्या उदयानंतर बुद्धांनी आणि हे सगळं मी बोलतोय ना ते नेहरूंनी लिहिलंय बरं का, वेगळ्या प्रकारे कुठेही कडवटपणानं आणता त्यांच्यात लिहिलंय त्यांनी. आद्य शंकराचार्यांचं सगळं जे तत्वज्ञान आहे मायेचं, मिथ्या असण्याचं, ते तत्वज्ञान हे मूलतः बुद्धांचं तत्वज्ञान आहे. आणि बुद्धांचं तत्वज्ञान म्हणजे काय, तुला आज मी सांगतो, तू आयुष्यभर लक्षात ठेव, तुला फायद्याचं होईल. बुद्ध मरेपर्यंत सांगत नव्हते की देव आहे का नाही. तर त्यांना शेवटी त्यांचा शिष्य आनंदने विचारलं की देव आहे का नाही, हे तुम्ही काय सांगितलं नाही, तुम्ही नसताना तथागत आम्ही काय करू. त्यांची वेगवेगळी नावं आहेत, त्यांना अरहंत म्हणतात, त्यांना तथागत म्हणतात, त्यांना बंदे म्हणतात, वेगवेगळ्या म्हणतात. त्यांना 9वा अवतार म्हणत नाहीत, आपण त्यांना देवघरात ठेवत नाही, खोटं आहे ते. कारण घाबरून आपण त्यांना केलेत 9वा अवतार, कारण त्यांच्या प्रभावामुळे. गांधीजी जसे प्रातस्मरणीय तसा 9वा अवतार. तर मूळ मुद्दा असा की बुद्धांना विचारल्यावर बुद्धांनी सांगितलं की आनंद, एक मुलगा जर लहानपणापासून, आता तुझंच उदाहरण घे, माझं उदाहरण घे, आपल्याला भारद्वाज गोत्र आपल्याला माहित असतं, लहानपणापासून 25 वर्षापर्यंत एका खोलीत ठेवलं असतं, सगळं दिलं असतं, शिकवलं असतं, बाहेर काढलं असतं. आपल्याला धर्म माहित नसतं, आपली जात माहित नसली, आपले गोत्र माहित नसतं, हे सगळं कोणीतरी सांगितलंय ना आपल्याला, व्यवस्था. बरोबर. मूळ मुद्दा हा आहे की बुद्ध असं म्हणाले की ज्या गोष्टी आपल्याला जन्माबरोबर येत नाही, पण तुला मी असा हात केला तर तू घाबरली असती, मला असा हात तू केला तर मी घाबरलो असतो, ज्या जन्माबरोबर येतात ना त्या अस्तित्वगत गोष्टी आहेत, त्याच फक्त खऱ्या. बाकी कल्पना आहेत. देव सुद्धा. खरा प्रश्न आहे देव कोण आहे हा खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे मी कोण आहे, आणि तो शोध. म्हणून इवन उपनिषदांमध्ये पण अहम ब्रह्मास्मी लिहिलेलं आहे. आणि तुला जर इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तर निसर्गदत्त महाराजांचं आय एम दॅट नावाचं पुस्तक वाच. ओके. आय थिंक की तू हॅपी नसणार, पण तू पुढे जाऊन विचार करशील तेव्हा तुला पटेल की मी बोललो होतो ते योग्य होतं. आपल्याला माहिती आहे, आपण ब्राह्मण आहे, आपण थोडंफार त्याचा अभ्यास केला, बाकी कोणी केलं नाही. आता इथं सगळ्यांचा व्ह्यू एकदम निगेटिव्ह होऊन जाईल की अरे यांच्या धर्मामध्ये असं आहे तसं. अरे एक मिनिट सगळं संपादन तुला एकच सांगते, एक मिनिट. इथे सगळे बहुजन जे आहेत ना त्यांना ब्राह्मण व्हायचं आहे. त्यांना जानवी कधी घालतात असं झालंय, तू अजिबात काळजी करू नको. भारतातल्या बहुजनांचा दुर्दैव हे आहे की त्यांना ब्राह्मण धर्म नष्ट करायचा नसून त्यांना ब्राह्मण व्हायचं आहे. बोल बरं का ताई, आम्ही जे भीती करतोय हे प्रचंड दडपणाखाली करतोय, समाजात राहायचंय म्हणून बस. म्हणजे माझं हे बोलणं आहे की सेक्शुअली कनेक्टेड म्हणजे आधी हे असं होणं हे खूप कॉमन होतं. ते फक्त हिंदुइझम और सनातन मध्येच नाही, आपण दुसऱ्या धर्मांमध्ये बघितलं तरी ते तिथं पण तसंच आहे. खूप असे नेगेटिव्ह थिंग्स आहेत, तर ते आपण कधी ओपनली बोलतच नाही. बोलतो ना आपण, आपलं घर दुरुस्त आधी करतो का शेजाऱ्याचं करतो. हे बा आता मी माझ्या घराला रंग काढायला घेतलाय, जास्त उरला तर शेजाऱ्यांचा लावी, बरोबर की नाही. हा, माझा इस्लाम किंवा ख्रिश्चनिटीला पाठिंबा आहे असं तुला मी कुठे म्हटलंय? माझा जुडाइझमला पाठिंबा आहे असं म्हटलंय? मी अँटीसेमिटिक नाहीये. मला गाझाचा विध्वंस व्हायला नकोय. मला माणसाकडे माणूस म्हणून बघायची दृष्टी आहे. मला तू कोण आहेस हे न विचारता मी तुझ्यावर प्रेम करू शकतो, म्हणजे कोणत्याही माणसावर. हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. मला जगामध्ये मी सगळीकडे फिरलो, मी कधी कोणाला विचारलं नाही की तू कोणत्या जातीचा आहे का धर्माचा आहे, त्याच्यावर खाल्लं प्यालो जीवलो, म्हणजे काय वाटेल ते केलेलं आहे मी. हा प्रश्न तेव्हा पडतो जेव्हा माणूस आयडेंटिटी क्रायसिस मध्ये येतो आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असतो. ब्राह्मण हे सगळ्यात इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असलेली जमात आहे, आणि ती हजारो वर्ष अशीच काय मला कळत नाहीये. नाही तुझा व्ह्यू, आय रिस्पेक्ट युअर व्ह्यू मॅम, आय रिस्पेक्ट.